वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स। महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट घेऊन आलेला आहे। नीट यूजी 2026 ची पुनर्परीक्षा झाली, त्यानंतर रिझल्ट काल रात्री उशिरापर्यंत डिक्लेअर झाला। आपल्या सर्वांना मी सांगितलेलं होतं की OMR सीट तर आपल्याकडे आलेले आहे, त्याच्यावरची ऑब्जेक्शन पण झालेले आहेत। जो विषय राहतो तो म्हणजे रिझल्ट आणि फायनल आन्सर की। फायनल आन्सर की मध्ये फारसा बदल झाला नाही, काही चॅलेंजेस स्वीकारले गेले नाहीत आणि रात्री आपल्याकडे रिझल्ट पण आला आणि त्याचबरोबर आपल्या सर्व गोष्टी आपल्या क्लिअर झालेल्या आहेत। फायनल आन्सर की आल्यानंतर अगदी 1 तासाच्या आत रिझल्ट आलेला आहे। आता आपण जो पाहणार आहे तो कॅटेगरी वाईज भारत देशामध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2026 मध्ये क्वालिफाय झालेल्या स्टुडंटची संख्या किती होती हे जर आपण पाहायला गेलं तर जनरल कॅन्डिडेट्स मध्ये म्हणजेच ओपन किंवा ज्याला आपण ओपन कॅटेगरी असं म्हणूया, या कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांची संख्या 2,91,000 एवढे विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीसाठी 5,12,000 एवढ्या स्टुडंट्स इलिजिबल झालेले आहेत। एससी कॅटेगरी 1,59,000, एसटी कॅटेगरीचे 13,716, EWS कॅटेगरीसाठी 95,000 विद्यार्थी इलिजिबल झाले आहेत। त्याचबरोबर पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी याच्यासाठी मात्र 3,666 एवढे स्टुडंट्स इलिजिबल झालेले आहेत। विद्यार्थ्यांच्या संख्येवाईज आपण अनालिसिस पाहायला गेलं तर एकंदरीत विद्यार्थी आणि पालकांमध्ये स्कोअर 450 पेक्षा जास्त मिळवणाऱ्यांची संख्या ही कंपॅरेटिव्हली खूपच कमी होती, परंतु 200 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र म्हणजे अगदी 300 स्कोअर करणं सुद्धा सोपं होतं। पेपर अनालिसिस वरती डिटेल्स आपण पुढे बोलणार आहे। तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हा जो क्वालिफाईंग क्रायटेरियामध्ये जे कॉम्पिटिशन लेवल आहे या संदर्भात आज आपण चर्चा करतोय। ती म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थी आणि पालकांमध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया खूप हायर साईडनं गेलाय। ओपन कॅटेगरीचा क्रायटेरिया हा 213 म्हणजेच आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात हायेस्ट क्रायटेरिया राहिलाय। त्याचबरोबर ओबीसी, एससी, एसटी आणि इतर सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जर पाहायला गेलं तर हा जो क्रायटेरिया आहे तो 177 एवढ्या मोठ्या प्रमाणात गेलाय। PWD या स्टुडंटसाठी ओपन आणि EWS या कॅटेगरीसाठी पर्सन विथ बेंचमार्क डिफॉर्मिटीसाठी मात्र 194चा कट ऑफ राहिलेला आहे। हा सुद्धा हायर साईड नाही, परंतु ओबीसी आणि इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी PWD विद्यार्थ्यांसाठी 177चा कट ऑफ आहे। आता कट ऑफ कमी होऊ शकणार आहे का, तर पहिले 2 राऊंड झाल्यानंतर BMS BHMS साठीचा 100% कट ऑफ कमी होणार आहे हे मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनवण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। जय हिंद।